मित्रांनो, गेल्या वेळेस आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमध्ये ऑर्डर ऑफ रिॲक्शन याच्याशी थोडंसं बोललो होतो. ॲक्च्युली आपण काय केलं, पहिल्यांदा रेट लॉ कसा लिहायचा तो शिकलो. रेट लॉलाच आपण रेट इक्वेशन बोलतो. रेट लॉ ज्यावेळेस आपण लिहितो, ॲक्च्युली तो आपल्याला जोपर्यंत त्या रिॲक्शनचं मेकॅनिझम लक्षात येत नाही तोपर्यंत आपण तो रेट लॉ लिहू शकत नाही. मग आपल्याला समजा रेट लॉ दिला असेल तर रेट लॉ दिल्यानंतर त्याची ऑर्डर ऑफ रिॲक्शन कशी कॅल्क्युलेट करायची, तर ती गेल्या वेळेस आपण घेतलं होतं की व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रिॲक्शन. तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज नथिंग बट, आठवते का बघा, सम ऑफ इंडायसेस ऑफ दॅट रिॲक्टन्स विच आर इन्व्हॉल्ड इन विच आर इन्व्हॉल्ड इन रेट लॉ या रेट इक्वेशन. ओके, म्हणजे त्या इंडायसेसची त्याची बेरीज करायची असते. आता आपल्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन मध्ये टोटली जवळपास 6 टाइप्स आहेत. नंबर फर्स्ट वन इज द झिरो ऑर्डर रिॲक्शन, then first order reaction, then second order reaction, then third order reaction. थर्ड नंतर पुढे 4 ऑर्डर 5th ऑर्डर असं करत बसायचं नाही, कारण का शेवटची जास्तीत जास्त ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती असते, थर्ड ऑर्डर. लक्षात घ्या. म्हणजे फर्स्ट झिरो ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर हे 4 टाइप झाले. 5वा टाइप आहे फ्रॅक्शनल ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि 6वा टाइप आहे सुडो ऑर्डर रिॲक्शन या सुडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणखीन एक आहे रिॲक्शन विथ नो ऑर्डर, पण आपल्या ह्या नवीन सिलेबसला आता त्यांनी आपल्याला दिलेला नाही, त्यामुळे आपण काय त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही, आपण बोलू नंतर मग त्याच्याबद्दल. ओके, आता तसं जर विचार केला तर सीईटीच्या वेळेस आपण बोलू. ते ऑर्डर ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन आपली झालेली आहे. आता ऑर्डर ऑफ रिॲक्शन मध्ये आपल्याला झिरो ऑर्डर रिॲक्शन शिकायचं, हे पण आपण गेल्या लेक्चरमध्ये शिकलोय. जस्ट रिवाइज करूया. सपोज ए इज द रिॲक्टंट विच कॅन बी कन्वर्टेड टू द प्रॉडक्ट बी अँड आफ्टर स्टडिंग द मेकॅनिझम ऑफ दिस रिॲक्शन यू कॅन राईट हियर द रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट रिॲक्टिंग सबस्टन्सेस. म्हणजेच रेट लॉ काय लिहिला, आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू काय आलं, 0. आता ए रेस टू 0 म्हणजे याची ऑर्डर किती येणार आहे, तर झिरो ऑर्डर रिॲक्शन आली, बरोबर आहे. आणि म्हणून आपण समथिंग रेस टू 0 इज इक्वल टू 1, म्हणून आपण काय लिहिलं, आर इज इक्वल टू के. आता इथं का लिहिलं असं, तर तुम्हाला ह्या रेट कॉन्स्टंटचं काय करायचं आहे, युनिट फाइंड आउट करायचं आहे. आता केचं युनिट जर आपल्याला घ्यायचं तर आपल्याला माहिती आहे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय आहे, मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. हे पण गेल्या वेळेस झाले आपलं, बरोबर आहे. मग मोल्स पर डीएम क्यूबलाच आपण काय घेतो, तर इट इज नथिंग बट द मोलार, कॅपिटल एम. म्हणजे मोलार पर सेकंड इट इज द युनिट फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन. लक्षात घ्या, आपल्याला एमसीक्यूला वगैरे विचारू शकतात व्हॉट इज, म्हणजे आपण काय म्हणतो, खाली तुम्हाला ऑप्शन देतील द युनिट फॉर रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज. मग आपल्याला माहिती पाहिजे मोलार पर सेकंद किंवा मोलारच्या ऐवजी काय येईल, मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. ओके, मग त्याच्यासाठी एक्झाम्पल आपण घेतलं, दॅट इज द रिव्हर्स रिॲक्शन ऑफ द मॅन्युफॅक्चर ऑफ द अमोनिया बाय हेबर प्रोसेस. मग आपण त्याची उलटी रिॲक्शन लिहिली, NH3 चा आपण N2 आणि H2 तयार केला, पण इथं NH3 च्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नाही, म्हणून या रिॲक्शनची ऑर्डर बाळांनो किती आली, टोटल ऑर्डर इज द 0. म्हणजे तुम्हाला हे दिलंच पाहिजे असं काय नाही, नुसतं एवढं पण देतील. लक्षात घ्या, आर इज इक्वल टू के म्हटलं, आर इज इक्वल टू के म्हणजे NH3 वर डिपेंड आहे का, नाही, म्हणजे त्याची ऑर्डर किती आली, झिरो ऑर्डर रिॲक्शन आली, बरोबर. सो दिस वन इट इज ॲट अबाउट द झिरो ऑर्डर रिॲक्शन. ठीक आहे. आता आपल्याला नंबर नेक्स्ट घ्यायचा आहे, दॅट इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. व्हेन यू कॅन राईट हियर इन फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन यू नो व्हेरी वेल द इक्वेशन ए इज रिॲक्टंट कन्वर्टेड टू द बी. मग आता फर्स्ट ऑर्डर म्हणजे ज्याची ऑर्डर किती असणार आहे, दॅट इज इक्वल टू 1 असणार आहे. लक्षात घ्या. मग आपण कसं रेट इक्वेशन लिहिणार, आफ्टर स्टडिंग द मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन आर इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू काय आलं, 1. म्हणजे इथं आपण जर काय लिहित नाही तर ए रेस टू 1 आहे, म्हणजे ज्या वेळेस त्याच्या रिॲक्टंटची, लक्षात येते का बघा, याच्यावर एकच आहे, म्हणजे ही ऑर्डर काय झाली, फर्स्ट ऑर्डर, म्हणजे याची ऑर्डर आली 1, ऑर्डर इज इक्वल टू 1 आली. लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, या केचं म्हणजे रेट कॉन्स्टंटचं काय घ्यायचं, युनिट फाइंड आउट करायचं आहे. काय करणार आहे बाळांनो, आपण के इज इक्वल टू, हा ए इकडे घेतला म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आर, आपण काय रेट ऑफ रिॲक्शन डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए आलं. रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट काय, मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय, मोल्स पर डीएम क्यूब. मोल पर डीएम क्यूबला मोल पर डीएम क्यूब कॅन्सल झालं, राहिलं काय रे, फक्त पर सेकंद. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन जर घेतली तर केचं युनिट काय आलं,
पर सेकंड पर टाइम, लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर द युनिट फॉर रेट कॉन्स्टंट फॉर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन इज ओनली पर सेकंड या पर टाइम. म्हणजे इथं आलं पर सेकंड. लक्षात येतंय का बघा, हे झालं केचं युनिट आहे बरं का. लक्षात घ्या, केची व्हॅल्यू नाहीये, आपण त्याचं युनिट फाइंड आउट करतोय, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल आपल्याला दिलं की व्हेन यू कॅन कन्सिडर द 2 moles ऑफ नायट्रोजन पेंटॉक्साइड कन्व्हर्टेड टू 4 moles ऑफ नायट्रोजन डायऑक्साइड प्लस O2. आता इथं गंमत बघा, हे रिॲक्शन स्टडी केल्यानंतर काय लक्षात आलं तर बाबा N2O5 च्या म्हणजे नायट्रोजन पेंटॉक्साइडचे देताना 2 moles आहेत बॅलन्सिंगला, तो रिॲक्शन कोएफिशियंट आहे, बरोबर आहे. पण रिॲक्शनचा आपण रेट लॉ लिहिला तर काय लक्षात येतंय, रेट ऑफ रिॲक्शन कॅन बी डिपेंड्स ऑन ओनली 1 mole ऑफ दॅट नायट्रोजन पेंटॉक्साइड. फक्त एकाच मोलवर आहे, लक्षात घ्या. म्हणजे इथं जर रेस टू 1 आहे तर दिस इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे ज्याची आपल्याला माहिती आहे की बाबांनो याच्यावर इंडेक्स 1 आहे ना, त्याला काय म्हणायचं, त्याची फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आणखीन एक एक्झाम्पल घेऊया. आपलं मागाचंच एक्झाम्पल परत रिपीट करतो, जे तुम्हाला झालेलं आहे बाळांनो. लक्षात येत आहे का बघा, व्हेन यू कॅन कन्सिडर SN1 मेकॅनिझम, हे असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे. SN1 मेकॅनिझमला आपण रेट लॉ लिहिला होता, तर डायरेक्ट लिहितो R इज इक्वल टू K इंटू काय लिहिलं तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड, एवढंच लिहिलं होतं. आता मी रिॲक्शन लिहित बसत नाही. इंटू आता बघा मी काय म्हणतो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस रेस टू 0. रिॲक्शन आपण गेल्या वेळेस लिहिलेलं आहे, मी आता परत लिहिली नाही, मी डायरेक्ट रेट लॉ लिहिला किंवा रेट इक्वेशन लिहिले, त्याचं कायनेटिक एक्सप्रेशन. आता मला सांगा इथं ह्या टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडवर किती इंडेक्स आहे तर 1 आहे, तो आपण लिहिला चालेल, नाही लिहिला तरी चालेल. OH मायनस वर किती आहे 0. म्हणजे जर आता मला ऑर्डर ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायची आहे तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू किती आली 1 + 0 दॅट इज इक्वल टू 1. म्हणून मी आपण गेल्या लेक्चरला काय म्हटलं की दॅट इज द अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड इज अ फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. कारण याच्याशी रिलेटेड नाहीच ना बाळांनो ते. रेट ऑफ रिॲक्शन डज नॉट डिपेंड्स ऑन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस न्यूक्लियोफाइल. म्हणजे मी असं म्हणेन, जरा थोडंसं लक्षात घ्या, धिस वन इट इज द टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज द 1. टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन इज द 1. पण आता जे सेंटेन्स वापरते ते बघा, when you can consider the SN1 mechanism is what I say, it is the first order with respect to the tertiary butyl bromide and 0 order with respect to the OH minus a nucleophile. मी परत काय म्हटलं बघा, याच्याशी रिलेटेड फर्स्ट ऑर्डर आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइडशी फर्स्ट ऑर्डर. पण जर न्यूक्लियोफाइल घेतला ना तर त्याच्याशी रिलेटेड किती आहे 0 ऑर्डर आहे. म्हणजे कदाचित MCQ मी सेट करताना असं करणार, तुम्हाला मी खरं सांगतो. इन अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड द ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू न्यूक्लियोफाइल इज. मग तुम्ही लगेच म्हणता टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे किंवा SN1 मेकॅनिझम आहे, म्हणजे SN1 ची ऑर्डर किती आहे फर्स्ट. पण बाळांनो विचारलंय कुणाला, विथ रिस्पेक्ट टू OH मायनस. लक्षात घ्या, म्हणून MCQ सोडवत असताना, CETचा पेपर सोडवत असताना सेंटेन्स आपल्याला काय दिलाय, क्वेश्चन काय दिलाय, तो व्यवस्थित वाचायला शिकलं पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू OH मायनस घेतलं तर बाळांनो त्याची ऑर्डर 0 आहे, आणि विथ रिस्पेक्ट टू टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड घेतलं तर त्याची ऑर्डर फर्स्ट आहे. आणि टोटल ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती आहे, त्याला ऑर्डर ऑफ रिॲक्शन नुसतं म्हटलं तरी चालेल, इट इज द फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. म्हणजे त्याचं एक्झाम्पल आपल्या लक्षात येतंय का बघा. ओके, व्हेन यू कॅन consider here the next type and it is nothing but the second order reaction. What is the second order reaction? You know very well. Here general reaction चुकून माझ्याकडून पुसून गेली, परत लिहितो. A is the reactant converted to the B. ओके, आता इथं लिहिताना काय लिहिणार, रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू K इंटू आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू काय आलं मला सांगा 2 आलं. पटलं का मी काय म्हटलं. कदाचित मी असं पण लिहिणे बघा, A प्लस सपोज फॉर एक्झाम्पल C गिव्स B प्लस D. लक्षात येतंय का बघा. आणि याला मी रेट लॉ लिहिताना असा लिहिला R इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C. आता याच्यावर पण 1 आहे, याच्यावर पण 1 आहे. असं जर असेल तर ऑर्डर 1 + 1 इज इक्वल टू किती आली बाळांनो 2 आली. म्हणजे या दोघांची बेरीज करा किंवा एकाचीच रेस टू 2 असलं तरी चालेल. इट इज ऑल्सो सेकंड ऑर्डर रिॲक्शन. दॅट वन इज नथिंग बट इन सेकंड ऑर्डर रिॲक्शन व्हॉट हॅपन्स हियर, सो दॅट आर द 2 moles ऑफ दॅट रिॲक्टिंग सबस्टन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर रेट ऑफ रिॲक्शन विच कॅन बी डिटरमाइन द मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. मग आता इथं तुम्हाला केचं युनिट कॅल्क्युलेट करायचं आहे, रेट कॉन्स्टंटचं. काय येणार R डिव्हायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेस टू 2. बरोबर आहे.
म्हणजे आता आरचं युनिट आपल्याला माहिती आहे मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंद. लक्षात घ्या कॉन्सन्ट्रेशनचं युनिट बाळा तुम्हाला माहिती आहे पण 2 वेळा आहे, स्क्वेअर आहे त्याचा म्हणून मी 2 वेळा लिहिलं मोल्स पर डीएम क्यूब मल्टिप्लाइड बाय मोल्स पर डीएम क्यूब. सोपं करूया. आता इथं बघा या मोल्स पर डीएम क्यूबला हा मोल्स पर डीएम क्यूब कॅन्सल झाला. आता ज्या वेळेस हा मोल वर जाईल त्यावेळेस काय येईल मोल रेस टू -1 बरोबर. आता इथं पर डीएम क्यूब आहे वर गेल्यानंतर काय येईल डीएम क्यूब आणि पर सेकंद आहे असंच. म्हणजे इथं रेट कॉन्स्टंट फॉर सेकंड ऑर्डर रिएक्शन जर घेतलं तर त्याचं युनिट काय आलं पर मोल डीएम क्यूब पर सेकंद. मग आता हे एवढं मोठं आपल्या लक्षात राहिलं तर ठीक, नाही राहिलं तर आपल्याला माहिती आहे मोलॅरिटीचं युनिट आपण काय घेतो तर मोलार इज इक्वल टू मोल्स पर डीएम क्यूब असं घेतो. आता आपण जर उलट केलं याला पर मोल केलं आणि याला डीएम क्यूब केलं तर मोलार रेस टू काय येणार आहे -1. म्हणून बाळांनो डायरेक्ट लिहिलं पर मोलार पर सेकंड इज द युनिट आहे, मी परत बोलतो युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट. लक्षात येतंय का बघा. आता याच्यासाठी एक्झाम्पल घेतलं तर साधं सिंपल एक्झाम्पल आहे व्हेन द हायड्रोजन अँड आयोडीन विच कॅन बी कंबाइन्स विथ इच अदर ॲट दॅट टाइम देर इज द फॉर्मेशन ऑफ 2 moles ऑफ हायड्रोजन आयोडाइड. By studying the mechanism of this reaction, rate of reaction is equal to काय मिळालं K into concentration of H2 into concentration of I2 म्हणजे इथं परत एकदा आता 1 + 1 म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन किती आली सेकंड आली. मग आता मी परत एक सेंटेन्स असं वापरेन, खूप सोपं आहे, बेसिक एकदा डोक्यात आलं अवघड नाहीये. मी काय म्हणेन तर इन दिस रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू हायड्रोजन it is the first order and with respect to iodine it is the first order but the total order of reaction 1 + 1 is equal to 2. म्हणून इथं ऑर्डर ऑफ रिएक्शन बाळांनो किती आलं तर सेकंड ऑर्डर रिएक्शन आली, सेकंड 2 आली. आता लक्षात आलं का बघा काय अवघड नाहीये, जमलं याप्रमाणे. when you can consider the number last one and that is nothing but the third order reaction. What is the third order reaction? See first one. According to this reaction, you can write here reactant converted to the product. A is the reactant. Rate of reaction is equal to काय येईल K into concentration of A raised to इथं 3 लिहिलं मी. किंवा मागाचं आपण एक्झाम्पल परत एकदा घेऊया. A + C gives B + D. बघा मी काय लिहिलं. आता कदाचित मी असं लिहिलं R is equal to K into concentration of A एकदाच लिहिलं इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C raised to 2 लिहिलं. मला मेकॅनिझम स्टडी केल्यानंतर हा रेट लॉ मिळाला. एक लक्षात घ्या तुम्हाला पाठ करायची गरज नाही, कुठल्या रिएक्शनचं मेकॅनिझम करायची गरज नाही, काय नाही, तुम्हाला हे दिलं जातं बाळांनो. आणि हे दिल्यानंतर जर ऑर्डर ऑफ रिएक्शन विचारलं तर एका पहिलीतलं पोरगं बी सांगेल की ह्या दोघांची काय करायची ऍडिशन करायची. म्हणजे इथं किती आलं 1 + 2. जर 1 + 2 घेतलं तर याची ऑर्डर ऑफ रिएक्शन काय झाली थर्ड ऑर्डर रिएक्शन आली. आता लक्षात आलं का बघा बरोबर. म्हणजे डायरेक्ट अशी लिहिली तरी चालेल, इथं 1 इथं 2 किंवा इकडं 2 इथं 1 लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आता थर्ड ऑर्डर रिएक्शन आली. कळालं. आता हा जो रेट कॉन्स्टंट आहे K याचं युनिट आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे R आपण काय आलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ A raised to 3 आलं बरोबर. R चं युनिट आपल्याला माहिती आहे रेट ऑफ रिएक्शन मोल्स पर डीएम क्यूब पर सेकंड डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशनचं युनिट बाळांनो आता क्यूब आहे त्याचा 3 वेळा लिहावा लागेल. मोल्स पर डीएम क्यूब इंटू मोल्स पर डीएम क्यूब इंटू मोल्स पर डीएम क्यूब. आता ह्या मोल्स पर डीएम क्यूबला हा मोल पर डीएम क्यूब कॅन्सल होईल. आता बघा मोल इंटू मोल म्हणजे मोलचा स्क्वेअर झाला तो वर गेला मोल रेस टू -2. लक्षात आलं का बघा. पर डीएम क्यूब इंटू पर डीएम क्यूब म्हणजे डीएम रेस टू -6 आहे ते वर गेलं म्हणजे डीएम रेस टू +6 आलं आणि हा पर सेकंद आहे असा आला. म्हणजे जर थर्ड ऑर्डर रिएक्शन घेतली तर त्याच्या रेट कॉन्स्टंटचं युनिट काय येईल मोल रेस टू -2 डीएम रेस टू 6 आणि यस म्हणजे सेकंद रेस टू -1 पर सेकंद आलं बरोबर आहे. आता मगाच्या सारखंच जर आपण मोलारचं घेतलं तर मगाशी बोललो तसंच आता मोलार रेस टू काय येईल -2 लाख सांगायची गरज आहे. लक्षात येतंय का बघा. म्हणजे m raised to -2 पर सेकंड. दिस वन इज द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर दॅट इज द थर्ड ऑर्डर रिएक्शन. थर्ड ऑर्डर रिएक्शनच्या रेट कॉन्स्टंटचं हे युनिट आलं. लक्षात आलं. आणि त्याच्यासाठी एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे ना ट्वाइस NO दॅट इज द नायट्रिक ऑक्साइड + 2 moles ऑफ हायड्रोजन देर इज द फॉर्मेशन ऑफ N2 + ट्वाइस H2O. आता हे स्टडी केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन दिलं जातं, काळजी करू नका. R इज इक्वल टू काय K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO raised to 2 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 raised to 2 नाही दिलेलं.
ते 2 दिला असतं तर तो लॉग मास ऍक्शन झाला असता. हा फरक आहे. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे लक्षात येतंय की बाबांनो हायड्रोजनच्या 2 मोल रेट ऑफ रिएक्शन डिपेंड नाही. कितीवर आहे? फक्त एकावर. म्हणून इथं लिहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 मग आता हा 2 + 1 दॅट इज इक्वल टू काय आलं? थर्ड ऑर्डर रिएक्शन इज इक्वल टू 3. म्हणजे धिस वन इट इज द थर्ड ऑर्डर रिएक्शन. म्हणजे when you can consider here the order of reaction is nothing but, again I can repeat the definition, it is the sum of indices of that reacting substances in rate equation or rate law. That one is called as the ऑर्डर ऑफ रिएक्शन. लक्ष देताय बाळांनो? ओके. म्हणजे याप्रमाणे आपल्याला ह्या ऑर्डर ऑफ रिएक्शन्स क्लिअर झाल्या पाहिजे. ठीक आहे. आता थर्ड ऑर्डर ही मॅक्झिमम असते. थर्ड पेक्षा जास्त ऑर्डर ऑफ रिएक्शन नसते. अशी कुठलीच रिएक्शन नाही की ज्याची थर्ड ऑर्डर पेक्षा ऑर्डर जास्त आहे. मेकॅनिझम स्टडी केल्यानंतर बघा. आता याच्यानंतर आणखीन एक दिले आपल्याला अँड नंबर 5th वन अँड इट इज नथिंग बट द फ्रॅक्शनल ऑर्डर ऑफ रिएक्शन. व्हॉट आय से? fractional order of reaction. Okay, so see first one, what is the fractional order of reaction? एकदम सिंपल एक्झाम्पल आहे पण स्पेसिफिक एक्झाम्पल लक्षात ठेवा बरं का. जरा कधी कधी एकदा हे विचारलंय. ओके. आता जरा इथं एक्झाम्पल कोणतं आहे तर दॅट वन इज नथिंग बट द डिकम्पोजिशन ऑफ ऍसेटाल्डिहाइड. ऍसेटाल्डिहाइडचा फॉर्म्युला तुम्हाला बाळांनो माहिती आहे, CH3CHO. ओके. आता याचं डिकम्पोजिशन केल्यावर आपल्याला काय मिळतं तर मिथेन प्लस कार्बन मोनॉक्साइड CH4 प्लस CO हे मिळतं. आता या रिएक्शनची गंमत बघा. बॅलन्सिंग साठी इथं 1 मोल घेतलाय. But after the studying of mechanism of reaction, the rate equation which can be obtained R is equal to K into concentration of this acetaldehyde, okay, raised to only 3/2. गंमत बघा. म्हणजे मागापासून इथं 0, 1, 2, 3 असं होतं. आता किती आलं? 3/2. When you can study the mechanism of reaction, you obtain the only 3/2 या 1.5 moles of that acetaldehyde which can be responsible for the rate of reaction. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे तर ऑर्डर ऑफ रिएक्शन इज इक्वल टू किती आलं रे तर दॅट इज द 3/2 आलं. And 3/2 is equal to 1.5 and it is nothing but the fractional order reaction. म्हणजे 0 ऑर्डर, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, फ्रॅक्शनल ऑर्डर. लक्षात येतंय का बघा. ओके. फ्रॅक्शनल ऑर्डर साठीचं एक्झाम्पल झालं. आणखीन एक एक्झाम्पल आपल्याला फ्रॅक्शनल ऑर्डर साठी काय दिलं जातं तर दॅट वन इज नथिंग बट सपोज फॉर एक्झाम्पल द क्लोरोफॉर्म CHCl3 plus Cl2. Okay, what happens here after this reaction, that is the chloroform plus chlorine which can be forms carbon tetrachloride plus that is the HCl. बघा ही रिएक्शन तुम्हाला दिली जाईल त्याचा रेट लॉ पण दिला जाईल. आता रेट लॉ काय याच्यासाठी R इज इक्वल टू K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ क्लोरोफॉर्म रेस टू 1 इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl रेस टू हाफ आहे. दिलं ना तुम्हाला इथं हाफ आहे. लक्षात येत आहे. म्हणजे इथं 1 प्लस हाफ परत एकदा किती मला सांगा तर इट इज नथिंग बट द 1.5 या इट यू कॅन से हियर 3/2. म्हणजे परत या रिएक्शनची ऑर्डर बाळांनो किती आली तर 1.5. इट इज द फ्रॅक्शनल ऑर्डर रिएक्शन. आता लक्षात येत आहे. मग फ्रॅक्शनल ऑर्डर रिएक्शनचा समजून चाला जर मला के घ्यायचा आहे तर तो कसा कॅल्क्युलेट करायचं त्याचं युनिट कसं कॅल्क्युलेट करायचं ते मी सीईटीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेन. लक्षात घ्या. म्हणजे याप्रमाणे आपल्याला ऑर्डर ऑफ रिएक्शन्स माहिती पाहिजेत. ओके. आता याच्यानंतर एक महत्वाचा ऑर्डर ऑफ रिएक्शन आपल्याला घ्यायचा आहे अँड दॅट टाइप इज नथिंग बट द सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. ओके. सुडो फर्स्ट order reaction. So this type of reaction we can be see in next lecture. मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन घेऊ, ऑर्डर ऑफ रिएक्शनशी रिलेटेड न्यूमेरिकल्स घेऊ किंवा एखादं न्यूमेरिकल दिला असेल तर त्याचा रेट लॉ कसा काढायचा, रेट एक लॉ लिहिल्यानंतर त्याच्यावरची ऑर्डर ऑफ रिएक्शन कशी काढायची. बोर्डाला 3 न्यूमेरिकल्स बाळांनो 3 मार्काला आहेत पण तेच न्यूमेरिकल आपल्याला सीईटीला खरं सांगतो तुम्हाला व्यवस्थित डोकं लावलं ना तुम्ही तर 15 ते 20 सेकंदात सोडवू शकता. इतकं सोपं आहे. फक्त आपण ते नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करूया. ओके. थँक्यू व्हेरी मच.